तर नमस्कार मित्रांनो, आता आपल्या मोठ्या बैलगाडीला झुपलंय गावरांगला. चला आता त्याला आज एक राऊंड आणून मारायचं आहे, कारण की आजवर तर आपल्याला वेळच नव्हता ना. आणि आता वेळ आहे, आता दाऱ्याची लाईट भिजवायची, रात्रीची लाईट आहे, तर त्याच्यामुळे झुपलंय गावरांगला. आता दिवसभर वेळ आहे आणि त्याला चरायला जायला पण उशीर आहे, त्याच्यामुळं चिमण्या की आला हा सोडा चला ना चिमण्या पण त्याला थोडं मस्त चालतंय. आता आपण बैलगाडीत वजं बी आणू शकतो. आता आपल्याकडे वजं आणायला काय नाही, पण वजं आणलं तरी जमतंय बैलगाडीत, कारण गावरांग चांगला चालतोय. आता बघा चिमण्यासोबत न हाणता मारता मस्त चालतंय. आपण मारलं तर कधी नाही छानला, पण मस्त चालतंय. हा गावरांगला 2 कासरे लावलेत, एक वेसणीला आहे आणि एक वेसणी मोरकीला. म्हणजे जर गरज पडली तरच वेसणीचा वाढायचा, नाहीतर वेसणी मोरकीचाच वाढायचा. ते बी लय दिवसातून झुपलाय, त्याच्यामुळे 2 कासरे राहू द्या म्हटलं. एक दाव आहे ना जरा कमकुवत आहे वेसणीचं. आता ह्याला आज बैलगाडीने आणलं आपण काटवाच्या शेतात, तिकडं आपल्या उसापाशी. मग इथून नदीपासून वळायचं आणि परत घरी जायचं. मस्त चालतं ते. उगा आपलं कमेंट आली होती एक, म्हणून म्हटलं गावरांगचा आपण होईन एक चक्कर, म्हणून झुपला. नाही तर त्याला आता बैलगाडीचं सगळं माहीत झालं, त्यामुळे एवढं काय झुपायची पण गरज पडत नाही. आणि झुपायला पण मस्त ते मस्त, म्हणजे मान वगैरे दिली त्यांनी आणि मस्त चालतंय. ए चिमण गोटे आणि काय होतं, इकडचा रस्ता आता गावरांग रोज चरायला येतो ना, तर त्याच्यामुळे घाबरत वगैरे नाही. त्याला रस्ता पण माहिती आहे, सगळा व्यवस्थित चालतोय मस्त. आणि आपली ही लोखंडी बैलगाडी ना आपली, म्हणजे जड बैलगाडी, तर जड बैलगाडी पण मस्त चालला. किती आहे तिकडे, तिथं वळू काय, इथंच वळायची रस्त्यावरच. घेतली बरोबर चिमण्याची गाडी, लय जागे वळतो बाई. नाही चिमण्याला आकडू, चिमण्याला वळ, ह्याला वळू, चिमण्याला आकडू. हां इकडे जा. चला ही आपली नदीला तर पाणी आहे बरं का थोडंफार. मी म्हणलं तळ्यातून जेवढं पाणी ते तेवढं नदीला ते गावरांगी त्याला आणखी वळायचं एवढं माहिती नाही ना, त्याला फक्त सरळ चालायचं माहिती. त्याला वळायचं नाही माहिती. एवढं थोडं पुढं धरलं ना चालतं ते. हे गावरांग चल, हां हाट मध्ये हाट, चल पुढे. थांबा 1 मिनिट, त्याला वळायचं माहीत नाही, चालाय तू बरोबर चलतो. चल गावरांग ये माझ्यासोबत, ये रे वळायचं. चल गावरांग. नाही कसं नवीन आहे, आणखीन त्याला वळायचं माहिती. एकदा रस्त्याला लागला ना मग मस्त चलतो, पण जरा वळायचं माहीत नाही त्याला, आकडायचं हे. त्याच्यामुळे शिकडून फिरवलाय तो, नाही तर त्यालाच आकडायचं होतं, पण जरा वळायचं हे माहीत होईल. म्हणजे गावरांग चल बाबा, मारला राऊंड. चल चिमण्याला आकड बघा. थोडंसं 1-2 वेळेस अशी मदत करावं लागते, नाही तर बाकी मग चालतं देऊ. असं पैकी आता चाललं मस्त आपण. तो आपला खपली गहू आहे बरं का, जोड गहू मस्त छान आलाय. आता बरेच दिवस झाले मी त्याच्यात गेलेलो, पण आता पण जाणार नाही, कारण की आता परत घरी जातो. गावरांग थांबायचं नाही ना बैलगाडीला. आणि इथून पण दिसतोय मला, त्याच्यातला ताक घ्यायचं म्हणलं तर बैल थांबणार नाही, नाही इथून दिसतोय मला गहू चांगला आलाय म्हणून. चला आता आलो परत घरापाशी, आता सुट्टी करायची. जमलं व्यवस्थित. गावरांग काही अडकितो का तिकडे गाडी, गावरांगी मस्त झालं. गावरांगी ऐक, जा पुढे जा. ऐक 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 ऐक
हा ऐक म्हणले की त्याला कळत आहे आणि वळायचं पण कळलं ना. आजच पहिली वेळेसच बैलगाडी एवढ्या जवळ वळविल्या ना. टाक ऐक की जरा दम खा, तुला आता सोडायचीच. उचलू गाडी सर. गावरान गावरान हट. हां ऐक अंधार हे तुला चिमण्या ह्यात टाकतो ना खाली. धर ह्यात चिमण्याला 2-2 खाऊ घातली. मी आलो गाजर काढायला, सारखंच बघायला लागले. ह्यात सरजायला टाकलेत.